तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गत्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट. राज्यात गेले 2-4 दिवसांपासून मराठा आरक्षण आणि त्यासाठीचे आंदोलन चर्चेत आहे. आंदोलकांवर गोळीबार आणि लाठी हल्ला करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच राज्य सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री काय म्हणालेत हे ऐकणार आहोत. तामिळनाडूमध्ये सनातन धर्माविषयी क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून खळबळ माजली आहे. निवडणुका जवळ आल्यावर बहुतेक सगळीकडेच मोफत वस्तू, धान्य, अनुदाने, सोयी दिल्या जातात. वस्तूंच्या किमती कमी केल्या जातात. पण या सगळ्यामुळे राज्यांवरचा कर्जाचा बोजा वाढला आहे. त्याविषयी ऐकूया आजच्या तिसऱ्या बातमीत. वेगवान घडामोडीत ऐकूया लोकसभेसाठी कोल्हापुरात या उमेदवाराच्या नावाची चर्चा. राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांना सल्ला. मराठी चित्रपटाचा नॉर्वे फेस्टिवलमध्ये डंका आणि इस्रोतील वैज्ञानिकांचे निधन. चर्चेतली बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची. जालन्यातील आंदोलनात झालेल्या गोळीबारासाठी गृहमंत्री म्हणून फडणवीसांना दोषी धरलं जात होतं. आता देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. त्याविषयी ऐकणार आहोत चर्चेतल्या बातमीत. चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. मराठा आरक्षणाविषयी निर्णय नाहीच. मराठा समाजाने आरक्षणासाठी संयम राखण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असून मराठवाड्यातील मराठा समाजातील आंदोलक आरक्षणावर ठाम आहेत. जालन्यात आंदोलक उपोषण थांबवण्यास तयार नाहीत. त्यामुळे काल राज्य सरकारकडून बैठक घेण्यात आली. या बैठकीत काहीतरी निर्णय होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच छत्रपती उदयनराजे यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन कोणतीही घोषणा केली नाही. उलट मराठा आंदोलकांना संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की उच्चस्तरीय बैठक पार पडली. मी स्वतः उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो. त्यांच्या आंदोलनावर सरकार काम करत आहे. आधीच्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टासमोर काही बाजू मांडू शकले नाहीत. मराठा समाज मागास नाही हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मराठा समाज मागास आहे या बाबी कोर्टासमोर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमची आधीपासून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आहे. मात्र त्यासाठी मराठा समाजाने थोडा संयम राखण्याची गरज असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे. आम्हाला या मुद्द्याचं राजकारण करायचं नाही. तसंच लाठीचार्जची चौकशी करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील मराठा समाजातील कुणबी नोंदींबाबत तपासणी करण्यासाठी वेळ लागेल. ते काम सुरू असल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं. उदयनिधींच्या वादग्रस्त विधानावरून इंडिया आघाडीवर टीका. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांचा मुलगा आणि क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी केलेल्या एका टिप्पणीवरून देशभरात वादळ उठलं होतं. भाजपनं या विधानावरून थेट काँग्रेसला आणि इंडिया आघाडीवर टीका केली आहे. पण आता काँग्रेसनं या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. सर्व धर्म समभाव ही काँग्रेसची विचारधारा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही प्रत्येकाच्या मान्यतांचा आदर करतो, अशा शब्दात काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र काँग्रेस नेते डॉक्टर करण सिंग यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. सनातन उन्मूलन संमेलनात बोलताना तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, काही गोष्टींचा नुसता विरोध करून चालणार नाही, त्यांना नष्टच केलं पाहिजे. आपण डेंग्यू, मच्छर, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही, तर हे रोग नष्टच करायचे असतात. त्याच प्रकारे सनातन धर्मही नष्ट करायला हवा.
कारण तो सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. स्टॅलिन यांच्या या विधानानंतर भाजपच्या IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काही सवाल उपस्थित करताना काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, सनातन धर्माची मलेरिया आणि डेंग्यू सोबत उदयनिधींनी तुलना केली. तसेच याचा विरोध नव्हे तर तो नष्ट केला पाहिजे असं म्हटलं. म्हणजे सनातन धर्माचे पालन करणाऱ्या 80% भारतीयांच्या नरसंहाराचं ते आवाहन करत आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील DMK एक प्रमुख पक्ष असून काँग्रेसचा दीर्घकाळ सहकारी आहे. त्यामुळे मुंबईतल्या बैठकीत सनातनवर टीका करण्याबाबतही एकमत झालं होतं का, असा सवाल मालवीय यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर राज्यांवर कर्जाचा बोजा. एकीकडे राजकारणात पक्षांची पळवापळवी, डावपेच, आघाडी बिघाडी असा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. पण दुसरीकडे जनता मात्र महागाईने वैतागली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन सरकार आता डाळींपासून गॅस सिलेंडर पर्यंत किमती कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे अनेक राज्यात निवडणुकीच्या हंगामात किरकोळ महागाई कमी करण्याचा, वस्तू मोफत देण्याचा, अनुदान आणि इतर देणी वाटण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. मात्र या नादात राज्यांवरचा कर्जाचा बोजा मात्र वाढत गेला आहे. सेंटर फॉर सोशल अँड इकॉनॉमिक प्रोग्रेसच्या अहवालानुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे कर्ज 2020-21 मध्ये 2.1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हे केंद्राच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधनाच्या वापराच्या जवळपास निम्मे आहे. या अहवालानुसार अनेक राज्ये सरकारी कंपन्यांकडून पैसे उभारून त्यांच्या कर्जाची परिस्थिती लपवत आहेत. अहवालानुसार अनेक राज्यांचे कर्ज फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी कायद्याच्या अनिवार्य मर्यादेच्या पलीकडे पोहोचले आहे. उदाहरणार्थ आंध्र प्रदेशचे एकूण कर्ज GSDPच्या 35% आहे, परंतु यामध्ये बजेट बाहेरील कर्जाचा समावेश नाही. याचा समावेश केल्यास 2020-21 मध्ये राज्याचे एकूण कर्ज GSDPच्या 44% आहे. तेलंगणाच्या बाबतीत हा फरक सुमारे 10% आहे. म्हणजेच जर राज्याच्या अर्थसंकल्पीय कर्जाचा समावेश केला तर एकूण कर्ज 38.1% होते. हा फरक केरळमध्ये 3% आणि कर्नाटकात 1% आहे. या अहवालानुसार 11 राज्यांचे एकूण ऑफ बजेट कर्ज 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचा डेटा उपलब्ध नाही. एकूण ऑफ बजेट कर्जामध्ये दक्षिणेकडील 5 राज्यांचा वाटा 93% आहे. तेलंगणाच्या कर्जाचे प्रमाण GSDPच्या 10% आहे. आता ऐकूया काही वेगवान घडामोडी. आता सर्व राजकीय पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून दोन्ही काँग्रेससह शिवसेनेची आघाडी झाली आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास आमदार हसन मुश्रीफ हेच राष्ट्रवादीकडून योग्य उमेदवार असल्याचे एकमत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आलं आहे. जालना मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान लाठीमार केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. यासाठी पोलिसांना जबाबदार धरण्यात येत होतं. राज्यभरातून यावर संताप आणि निषेध व्यक्त केला जातोय. आता आंदोलकांबरोबर बोलताना राज ठाकरेंनी लाठीमारासाठी पोलिसांना दोष देऊ नका, ज्यांनी आदेश दिला होता त्यांना दोषी धरा, असा सल्ला दिलाय. राज ठाकरेंचा रोख फडणवीसांवर आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. 8 ते 14 सप्टेंबर दरम्यान नॉर्वे बॉलिवूड चित्रपट महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात पुण्याचे नितीन भास्कर यांनी दिग्दर्शित केलेल्या आर्या डॉटर ऑफ भारत हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नॉर्वेच्या बॉलिवूड फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होणारा हा एकमेव मराठी चित्रपट आहे. भारत आणि नॉर्वे यामधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासोबतच भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 2003 पासून नॉर्वे बॉलिवूड महोत्सव साजरा केला जातो. चांद्रयान 3 चे प्रक्षेपण शेवटच्या टप्प्यात असताना काउंटडाऊन करणारा जो आवाज आपण ऐकला होता, तो आवाज आता अंतराळात विलीन झाला आहे. चांद्रयान 3 मोहिमेत महत्वाच्या भूमिका पार पाडणाऱ्या वैज्ञानिक वलरमथी यांचं हृदयविकाराने निधन झालं आहे. वलरमथी यांच्या आवाजात आपण चांद्रयान प्रक्षेपणावेळी ऐकलेले काउंटडाऊन हे शेवटचे होते. आता तो आवाज कायमचा हरवला आहे. आता ऐकूया बातमी चर्चेतली. अखेर फडणवीसांनी मागितली माफी.
जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली होती. लाठीमाराचे आणि गोळीबार करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडूनच आले असावेत अशी शंका शरद पवारांसह अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती. फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी गेले 2-3 दिवस राज्यात जोर धरत होती. प्रमुख आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही त्याविषयी भाष्य केलं होतं. ते काय म्हणाले होते ते ऐकूया. गृहमंत्र्याचा राजीनामा घ्यावा म्हणून तुमची मागणी कायम असेल? अरे राजीनामात नाही, मी म्हणतो त्याला ठेवत नका तिथं. उताळा आलाय भाजपात लय लोक आहेत, नाही तर तुम्हाला फोडायचं माहिती येते नाही का? आता गाबाळ फोडू तुम्ही लय मोठं, तसं काय करायला पुढं, पण त्याला ठेवू नका. ते मराठा दिवशी ते मराठ्यांचं वाटोळ करीन, गोळ्या घालीन लोकांना. आम्हाला गोळ्या घातल्या त्यांनी. शिंदे साहेब त्याला ठेवू नका, नाही तर तुम्ही आपलं बाहेर या. अरे हे लय बेकार कार बरे. आई बापाला मारणारा असला कुठं गृहमंत्री असतो का? आई बापाचेच नाहीये. आम्हाला रात्री ऐकल्याला बाईट पासून त्या मला माझं 100% दुखायला लागलं. सहनच होणार रात्रीपासून मला त्याची बाईट ऐकल्यापासून. मात्र घडल्या घटनेबद्दल पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी गृहमंत्री या नात्याने माफी मागितली आहे. ते म्हणाले, ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या प्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. जालन्यामध्ये जे काही उपोषण चाललेलं आहे त्या ठिकाणी नुकतीच अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना झाली आणि पोलिसांच्या वतीनं त्या ठिकाणी लाठीचार्ज आणि अश्रुधूरचा प्रयोग करण्यात आला. खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या बळाचा वापर करण्याचं समर्थन हे केलं जाऊ शकत नाही. यापूर्वी देखील 5 वर्ष मी गृहमंत्री होतो आणि जवळपास 2000 आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणाच्या संदर्भातली त्याही काळात झाली, परंतु कधीही आम्ही बळाचा उपयोग त्या ठिकाणी केलेला नाही आणि आताही बळाचा उपयोग करण्याचं कुठलं कारणच नव्हतं. त्यामुळे सर्वप्रथम ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या प्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला त्या संदर्भात ते सांगतीलच आणि दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निश्चितपणे घेतलेला आहे. दरम्यान या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. ते म्हणाले, जालन्यात जे झालं ते व्हायला नको होतं. अनेक समाज आरक्षणाची मागणी करतात, मात्र तो कायद्याच्या कसोटीत बसण्याची सुद्धा गरज आहे. त्यासाठी थोडं थांबावं लागेल. श्रोतेहो, तर हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.